हैदराबाद गॅझेटचा निर्णय झाला आणि त्याबाबतच बंजारा समाजाची मुंबईत आज एक महत्त्वपूर्ण बैठकही होती आहे। मंत्री संजय राठोड यांनी ही बैठक बोलावली आहे। या बैठकीत बंजारा समाजाचे महत्त्वाचे नेते आणि संत महंत देखील उपस्थित राहतील। ओबीसी मध्ये असलेला बंजारा समाज हैदराबाद गॅझेटनुसार एसटी वर्गात जाण्याची शक्यता आहे आणि याच बदलावरती समाजात मतांतर आहेत। समाजाची बाजू समजून घेण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। वैदेही काडेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, अनेक महत्त्वाचे बंजारा समाजाचे नेते यात येणार आहेत, संत महंत येणार आहे, कशी होणार ही बैठक? सध्या महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। एकूणच ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटचा उल्लेख वारंवार जो आहे तो करण्यात येत आहे, या संदर्भात खरं तर इम्प्लिमेंट जर हा गॅझेट झाला तर त्या संदर्भात बंजारा समाजाचं स्थान नेमकं कुठे असेल? कारण की महाराष्ट्रामध्ये VGNT म्हणून सध्या या बंजारा समाजाचा विशेष उल्लेख केला जातो। म्हणजे विमुक्त जाती आणि NT या गोष्टीमध्ये खरं तर ओबीसीच्या एक सब कॅटेगरीमध्ये सध्या त्यांना गणलं जातं। मात्र जर हैदराबाद गॅझेट लागू झालं तर एसटी या प्रवर्गामध्ये ते त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करण्यात येणार आहे। आणि एकूणच या सगळ्या संदर्भात खरं तर अनेक मतांतर समाजामध्ये आहेत, अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत। काही नेत्यांना या संदर्भात या गोष्टी मान्य नसल्याचं देखील कळत आहे। त्याच्यामुळे मतांतर समाजामध्ये होऊ नये आणि समाजाचं एकमत असावं यासाठी खरं तर ही महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी करण्यात येत आहे। संजय राठोड या ठिकाणी उपस्थित आहेत, निलय नाईक हे भाजपचे आमदार आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत। त्याच्यामुळे महत्त्वाची बैठक समाजाच्या दृष्टिकोनानं या ठिकाणी पाहिली जाते। अर्थातच वैदेही, धन्यवाद। सविस्तर अपडेट आपल्याकडून घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।